मोलमजुरी करणाऱ्या असहाय्य महिलांना मदतीच्या बहाण्याने लिफ्ट देऊन त्यांना निर्जनस्थळी लुटणारा आणि विनयभंग करणारा एक नराधम आरोपी अमरावती शहर गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या या सराहित गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे। आरोपी मनीष जोशी यांच्या अटकेमुळे अनेक अनसुलझे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया। अमरावती शहर गुन्हे शाखेने एका अत्यंत गंभीर गुन्ह्याची उकल केली आहे। निराधार आणि वयोवृद्ध महिलांना हेरून त्यांना मोटरसायकलवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या तसेच त्यांचा विनयभंग करणाऱ्या मनीष अनिल जोशी नावाच्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। 5 ऑक्टोबर 2025 रोजी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन मध्ये शांता भस्मे नावाच्या एका 57 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली होती। टोल नाक्याजवळ अनोळखी इसमाने लिफ्ट दिली आणि स्मशानभूमीजवळ उतरवून त्यांच्याकडील 20,000 रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली। या तक्रारीनंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी भेट दिली आणि तपास सुरू केला। आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत पाहून रेकॉर्डवरील गुन्हेगार मनीष जोशी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। गेल्या 4 महिन्यांपासून आरोपी फरार होता आणि त्याचा पत्ता मिळणे कठीण झाले होते। मात्र गुन्हे शाखेच्या अथक प्रयत्नानंतर आणि गोपनीय माहितीच्या आधारे 10 डिसेंबर 2025 रोजी त्याला शेगाव नाक्यावरून अटक करण्यात आली। प्राथमिक तपासात त्याने गुन्हे केल्याचे कबूल केले असून त्याच्यावर यापूर्वीही राजापेठ आणि कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये दरोडा, विनयभंग, पॉस्को अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्या अटकेमुळे नांदगाव पेठ, भातकुली, सिटी कोतवाली, शिरखेड आणि मोर्शी येथील 5 गंभीर गुन्हे उघडकीस आले। अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे। या नराधम आरोपीकडून आणखी अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पीडित महिलांनी भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे।